आमच्या टीमचा संघर्ष योद्धा म्हणून मानला जाणारा प्रेम भोईर. गाईज आमचा पुराणा चावल पुन्हा एकदा चमकला. ओ पुराणा चावल, क्या बात आहे, नाईस बॅटिंग, अतिशय सुंदर बॅटिंग केली. काय बोलशील उंबरली संघाला या वर्षी फायनल? की अंक्याबद्दल काय बोलशील? तुला अंक्याचे ते काले पिशवीतले डबे आठवण येत होते का? सही मारला तुम्ही. काहीच पाहू शकता उंबरली संघाचा क्राऊडच बोलून जातो सर्व मॅच जिंकणार आहे. ए ऐका रे, जेवलं ना वाटतं कोणीच. गाईज हाय हॅलो सर्वांना नमस्कार, गुड इव्हनिंग. तर आज आहे आमची रतंबोला तिसरी मॅच आणि पुन्हा एकदा ती देशात तोच दरारा घेऊन आम्ही निघालेलो आहोत. सर्व पोरं देखील निघालेली आहेत. पोरं पोचली असतील, 1:30 वाजलेत. आय थिंक 2:30 ते 2:45 वाजेपर्यंत मॅच चालू होईल आणि सर्वजण खूप जोशामध्ये आहेत. आपण तिथे जाऊन पोरांची काही प्रतिक्रिया देखील घेणार आहोत आणि पोरांना आज देखील सपोर्ट करण्यासाठी पूर्ण गाव जाणार आहे. गाव देखील निघालेलं आहे आणि मी देखील चाललो आहे आणि फुल धमाल करणार आहोत आम्ही आज. नक्कीच गुलाल आपला असेल आणि यावर्षी स्वर्गीय रतंबुवा चषक हा नक्की उंबारली गावात येईल अशी आशा आहे आणि 100% मला तरी वाटतं येईलच. तर चला भेटू रतंबुवा चषकामध्ये. गाईज पाहू शकता तुम्ही क्रिकेटचा छंद किती प्रत्येक माणसाला असू शकतो. हा बघा, क्रिकेट प्रेमी ना. कोणाची इंडिया पाकिस्तान मॅच चालू आहे. किती झाले? कितना हुआ बाय? 22 रन हुआ. विकेट. चलो बाय. गाईज आमचे मित्र भीमजी कालन बघू शकता. फाईन, मस्त एकदम. काय डालमुंडी टाकले? हो डालमुंडी टाकले. कोणाला पाहिजे असेल तर सांगू शकता तुम्ही. गाईज राईस या ठिकाणी राईस नाही, भाकरी बुंदी उत्तम दर्जाची डालमुंडी आपल्याला खायला भेटेल. आपले आणि मधू दादांना मी ओळखतो. एक नंबर बॅट्समन आपले. हो ते माहिती आहे मला. मी थोडासा क्रिकेट खेळलो त्यांच्या कारकिर्दीत. आता खेळू शकता तुम्ही. नाही जेवण नको आहे मला. मी जेवण केलंय. भीमदादा ना आपली जी टुर्नामेंट तिथे झाली ना, अच्छा, ती आपल्याला वापस सिंगर लोकांची टुर्नामेंट ठेवायची. कधी बोल ना. 10,000 रुपये एंट्री फी असणार. अच्छा नक्की. आणि 8 संघ होतील का 12 संघ होतील? 16 संघ करायचं नक्की. डन करतोय आणि पुढच्या महिन्यात तयारीला लागा तुम्ही. नक्की. ओके चलो बाय. काहीच पाहू शकता उंबरली संघाचा क्राऊडच बोलून जातो सर्व मॅच जिंकणार आहे. ए ऐका रे, जेवलं ना वाटतं कोणीच. भीमदाची डालमुंडी आहे तिकडे, जावाचा असेल तर जा. क्या बात. ये जल्लोष उंबरली वालो का. हे चल तिकडे. अरे इथं खलास कान फोडतील. सगळं तिकडे जाऊ. चला बसायला. हे वाट लावतील, कान फोडतील इथे. मग उंबरली संघाचे खंदे समर्थक. हाय गाईज, आयतारी करा. खंदे समर्थक काय ते 2 स्टँड मिस केले मी. चल ना तिकडं चाल. तर हाय हॅलो नमस्कार. आणि माझ्यासोबत आहेत भावेश पाटील, उंबरली संघाचा ओपनर. आणि त्याच जल्लोषाने त्याच थाटाने पुन्हा एकदा टीम उंबरली उतरणार आहे. भावेश पाटील, मागच्या मॅचमध्ये तुला थोडासा अपयश आला आणि चेंडू देखील तू सांगत होता मला की दोन दिसत होते. काय त्याच्यामागचं काय रिझन होतं? काय तू रात्री झोपला नव्हता की अजून काहीतरी? मला तरी तेच वाटतं, तुला तुझी झोपच कंप्लीट नसेल. आणि आपल्याला बाजूला पाहायला मिळतोय आमच्या संघाचा यावर्षी थोडासा बॅकफुटला आहे प्लेअर, पण मला त्याच्याकडनं अपेक्षा आहे एनवेली तो काहीतरी करू शकतो संघासाठी. नक्कीच करेन. आणि फिल्डर चांगला आहे.
म्हणून त्याची जागा संघामध्ये अजूनही कायम आहे. आणि काय बोलतो तू या मॅचबद्दल? आपल्या टीमचे इन्फॉर्म बॅट्समन तो तर आलाय, त्याची तर घेऊच आपण प्रतिक्रिया. आणि आताच्या मॅचबद्दल काय बोलतो? काय काय असेल रणनीती तुझी? आताच्या मॅचमध्ये रणनीती म्हणजे जर टॉस जिंकला त्यांना कमीत कमी स्कोर होता. अच्छा, जर बॅटिंग आली तर 60+ करायचा प्रयत्न असेल आणि ही मॅच जिंकली तर जास्त प्रयत्न असेल, 100% द्यायचा प्रयत्न असेल. 100% द्यावंच लागतील, कारण आपण गेले 4 वर्ष 4 वर्ष क्वार्टर फायनलमधून बाहेर येतोय. राऊंडला बाहेर होतोय, जिथे बक्षीस पात्र आपलं लागू होते तिथून आपण बाहेर येतो. मला खूप अपेक्षा आहे यावर्षी. आपली टीम देखील चांगली आहे आणि पोरं मेहनत देखील करत आहेत. पण कुठेतरी अशी खंत आहे की मागच्या 4 वर्षाची पुनरावृत्ती व्हायला नको. तशी आता नाहीच व्हायला पाहिजे. आता नक्कीच. आमच्या टीमचा संघर्ष योद्धा म्हणून मानला जाणारा प्रेम भोईर, आज मला तर खूप अपेक्षा आहेत त्याच्याकडनं. प्रेम, आज संघर्ष योद्धा हा तुला मी नाव दिलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं तू संघर्ष करणार आहेस. आज मला तुझ्याकडनं अपेक्षा आहे. काय बोलशील? ट्राय करू नये, 100% देण्याचा प्रयत्न कर आणि 100% पूर्ण गावाला तुझ्याकडनं अपेक्षा आहेत. हुकमी तर आहेच. हुकमीला सांगितले 40+ मार्क, बाकीचा बघू संध्याकाळी. साहिल, 1 नंबर दिसतो. तू हल्दीला जा, मी मॅचला जातो. ओके. माझ्या कपलापासून जास्त मोठा गोगल वाटतं मला. योबा चॉकलेट हिरो. एक नंबर, एक नंबर. साहिल, मी काय बोलतो? साहिल, पाणी प्याय, जास्तीत जास्त पाणी प्याय आणि लोकांना पाणी पाच. अपोजिट टीमला पाणी पाच. राजकुमारवर ना, राजकुमारवर आहेच गेम, पण राजकुमार थोडा लाजतोय. तो आता पाणी वगैरे पिऊन घेत. कंटिन्यू ठेवू. चला आपण. आणि संघर्ष योद्धा तयार होताना, योद्धा कोणला रे? हा, हुकमी एक का ना, नाव क अरे टोपण नेमका आहे त्याचा. हा, मग तेच मी मैत्री रसाल सर्वांना माहिती आहे, बाकीचं दुसरं नाव पण माहिती पाहिजे ना. अमोल, आपण आता टॉस हा गमावलेला आहे, तर तुझा काय प्रतिक्रिया असते टॉस काही आपला डिसिजन नाही घेऊ शकत मॅचचा. बघू आता आपले प्लेअर काय करतात. आणि मी काय बोलतो, आपली आता बॅटिंग तर बॅटिंग लाईन चांगलीच आहे. आपण मला तरी वाटतं 5 ओव्हरमध्ये 60+ झाले. 60+ पाहिजेच, कारण की फर्स्ट इनिंग आपली असेल ना. समोरच्या टीमला जर प्रेशराईज करायचं असेल तर 60+ पाहिजे. आणि मी काय बोलतो, गोलंदाजीवर तू कोणावर जास्त विश्वास ठेवू शकतो? कोणाकडनं? आता 4ही बॉलर चांगलेच पाहिजेत, कारण की एखादा जर कमजोर असला तर स्कोर चेस होऊ शकतो. आणि बॅटिंग लाईनमध्ये मला राजकुमारकडनं आणि प्रेमकडनं खूप अपेक्षा आहेत. तुला कोणाकडनं अपेक्षा मला आहे? तर 4 आपले टॉप ऑर्डर सन्मान करूया. अनंत साहिल दादा केवल आपल्या व्यासपीठावरती बॅटिंग लाईन आपली खूप मोठी आहे. तसे ओपनिंगने आपला चांगला स्टार्ट जर दिला तर आपण खूप मोठा डोंगर उभारू शकतो. पहिल्या 2 ओव्हरमध्ये जर सर्कलमध्ये आपल्या 25+ स्कोर झाला तर आपण 60+ आरामात जाऊ. नक्की. संघाची ओपनिंग जोडी मैदानात जाताना राजकुमार पाटील आणि सचिन भोईर पाहू शकता. या ठिकाणी 4 स्टँड उंबरली गावामध्ये भरलेले आहेत. आणि या स्टँडमध्ये सर्व शांत आणि संयमी लोक बसलेली आहेत. ज्या स्टँडमध्ये मी आहे त्या स्टँडमध्ये सर्व शांत आणि संयमी लोक बसलेले आहेत. चेंडू खेळण्यासाठी सध्या सचिन भुई आणि पहिला चेंडू टोपेज लागलाय. आणि या ठिकाणी
अतिशय सुंदर लग चालू झालेली आहे सचिन भोईरचे. असं वाटलं की हा खेळ कोलती कॅच सोडली गाईज. पकडला जाईल, परंतु 3 फिल्डर आले आणि हा खेळला ड्रॉप झालेला आहे. Yes, I will taken या झेलची भरपाई यांना नक्कीच भरावी लागेल. कुमार पाटील स्ट्रायकिंगला आहेत. गोलंदाज सोमनाथ कायकर. राजकुमार पाटील यांच्या बॅटमधून चौका. काहीच केवळ बॅटिंगसाठी जाताना केवळ पाटील खूप फॉर्ममध्ये आहे आणि त्याच्याकडनं अपेक्षा देखील आहे. त्यांच्या वतीने प्रेक्षक इथे आले त्यामुळे 500 रुपयाचं पारितोषिक आहे. या प्रेक्षकांना विनंती करूया आपण यायचं. येस, मी विनंती करेन सन्माननीय शेखर गायकवाड यांच्या त्याचं दणकच असते. त्याचं दणकच असते. एक लागला ना प्रयासाने बलिराज भोईर कुंभारलीचीच आहेत सर तुमच्या माहितीसाठी. केवळ पाटील ब्रँडेड षटकार. केवळ पाटील ब्रँडेड षटकार. केवळ पाटील ब्रँडेड षटकार. पहिलाच बोल्ड कर चल बोला. सिंगल सिंगल. हा लेफ्टी आहे. इथं ठेवायला पाहिजे. हा ना. मागच्या 19 वर्षामध्ये जे अभूतपूर्व यश आपल्या स्पर्धेला मात्र उल्लेखनीय आहे. उडो दांडी चालल्याची. गावला 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 गावला. बाज बोलतो बाज. केवळ तुम्ही तो मरला बा कसा सुपला शॉट. आजच्या दिवसातील हा ए बाबा एक नंबर रे. मी सांगलीला फिल्डर काढ एकदम. उल्लेख केला की बेस्ट वर्सेस बेस्ट हा व्हिडिओज करायचे असेल हा. बंगल्या भेट संध्याकाळी तिसरे मुद्द्यावर. गाईज आमचा पुराणा चावल पुन्हा एकदा चमकला. ओ पुराणा चावल त्या पाहते. नाईस बॅटिंग. अतिशय सुंदर बॅटिंग केली. काय बोलशील? कुंभारली संघाला यावर्षी फायनल मारायचे. नक्कीच माझ्या गावच्या सगळ्या प्रेक्षकांचा आणि माझ्या खेळाडूंचा माझ्यावर भरोसा आहे. त्याच्यामुळे आज त्यांनी माझ्यावर भरोसा ठेवला आणि मला ओपनिंगसाठी फलंदाजी दिली. तर मी त्यांच्यामुळेच माझा आत्मविश्वास वाढला आणि आज मी चांगली फलंदाजी केली माझ्या गावासाठी, माझ्या संघासाठी. आणि मी पुढेही प्रयत्न करेन की अशीच माझ्याकडनं फलंदाजी व्हावी, माझा संघ जिंकावा आणि रतनबुवा ट्रॉफी मला एकदा तरी जिंकायची, तो माझा स्वप्न पूर्ण होईल अशी मी तुमच्या सर्वांकडनं अपेक्षा ठेवतो आणि माझ्या स्वतःचं 100% देण्याचा प्रयत्न करेन. आणि विकेट टेकिंग गोलंदाजी देखील आम्हाला पाहायला मिळाल तुझ्याकडनं. नक्कीच तो एक त्यांचा विश्वास आहे की दादा तू बॉलिंग टाक
म्हणजे आता ऍक्च्युली आशुतोष म्हणून आपला शेवटचा बॉलर आहे, तो बोला सचिनदा टाक तू बरोबर, तू टाकू शकतो. आणि हाच त्यांचा प्रेम मला वाटतं ही मला शेवटची संधी आहे, कारण परत मला इथे संधी भेटणार नाही खेळायला. आणि आज त्यांनी माझ्यावर जो विश्वास ठेवला, माझ्यावर जो प्रेम दाखवला, त्याच्याबद्दल मी शतशी त्यांचा आभारी आहे. आणि सर्व प्रेक्षक वर्गाचा मी आभारी आहे की त्यांनी मला इथे प्रोत्साहित केलं खेळण्यासाठी. तू खेळशील आणि तू माझ्या आपल्या संघाला जिंकून देशील. धन्यवाद. आणि अंक्याबद्दल काय बोलशील? तुला अंक्याचे ते काळे पिशवीतले डबे आठवण येत होते का? अंकित पाटील किंवा हे आपले प्रेक्षक वर्ग आहे ना, एक तो एन्जॉय वेगळा आणि त्यांचा जो क्राऊड आहे ना, क्राऊड Yes, yes. मारली विकेट घेतल्यानंतर त्याने आतमध्ये अजून एक आत्मविश्वास वाटतो की आपले क्राऊड आलेला आहे, अच्छा. आणि आपलं पूर्ण गाव आलेलं आहे. तर त्याच्यामुळे त्यांच्या काळे पिशवीमध्ये जे डबे आहेत ते रेडबुल आहेत. रेडबुल आहेत ना, तेच मी बोललो, ते पण रेडबुलच आहेत, पण ते चॅलेंज करत होते अंकित पाटील. अंकित पाटील काय बोलशील? आणि या ठिकाणी मदन दादा पाटील नको 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 बोलते. अंकित पाटील काळ्या पिशवीमध्ये रेडबुल आणि त्या व्हाईट पिशवीमध्ये काय चणे? हा, बॉडी बनले रे. आणि योगीराज मॅन फ्रॉम घारिवले. दिग्विजय, कुंभारली संघाला सपोर्ट केल्याबद्दल तुमचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो. योगी, आता आपल्याला फायनल घेऊन जायचं आहे. नक्कीच भाई, फायनल आपलीच आहे रे. येस येस येस. स्विफ्ट आहे ना, हां, ते आपल्याला सीएनजी लागत नाही, आपल्याला कसं पेट्रोल लागते ना, आपल्याला पेट्रोलवालाच सगळं लागते. तर गाईज, थर्ड राऊंड देखील आपण विन झालो आहे कुंभारली संघ. आणि त्याच्यानंतर मी थोडासा चायनीजवर गेलो, तिकडे कामधंद्याकडे देखील लक्ष द्यायला पाहिजे. आणि आता घरी आलो. घरी आल्यानंतर हा ब्लॉग मी ते एंड करतो आहे. नक्कीच तुम्हाला ब्लॉग आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर, बाय, चलो.